सर्वांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत आपल्या आयुष्यातील डिजिटल युगासाठी जोडण्यासाठी एक साधन म्हणजे 2.0 पॅन कार्ड। ते कसे आणि का महत्त्वाचे तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 2.0 पॅन कार्ड म्हणजे काय? 2.0 पॅन कार्ड कसा डाउनलोड करायचा, त्याचे फायदे काय आहेत, हे पूर्ण महत्त्वाचे टॉपिक आज या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। मित्रांनो, 2.0 पॅन कार्ड म्हणजे काय? तर हे 2.0 पॅन कार्ड हे नवीन डिजिटल स्वरूपाचे पॅन कार्ड असून ते PDF स्वरूपात आपल्याला सहजपणे डाउनलोड देखील करता येते। तसेच हे कार्ड आयकर विभागाने विकसित केलेल्या ई-पॅन कार्ड सुविधेचा अपग्रेड व्हर्जन आहे। तसेच हे पॅन कार्ड सुरक्षित QR कोडसह येते, ज्यामध्ये तुमची महत्त्वाची माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि एकनिष्ठ स्वरूपात फीड केली जाते। तर हे डिजिटल 2.0 पॅन कार्ड डाउनलोड कसे करायचे ते पाहूया। तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आयकर विभागाच्या म्हणजेच www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती या। या वेबसाईटवरती आल्यानंतर डाव्या बाजूला क्विक लिंक्समध्ये डाउनलोड ई-पॅन किंवा इन्स्टंट ई-पॅन हा पर्याय दिसेल। त्या पर्यायावरती क्लिक करून गेट अ न्यू पॅनवरती क्लिक करून या पेजवरती याल। तिथे तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा तुमचा जुना पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आय कन्फर्म दॅट या डायलॉग बॉक्सला टिक करून कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP तिथे टाकून यशस्वीरित्या तुम्ही तुमची 2.0 पॅन कार्डची PDF स्वरूपात फाईल डाउनलोड करू शकता। पण बघा मित्रांनो, त्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत म्हणजेच आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, या डिजिटल पॅन कार्डचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात। सुलभतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे पॅन कार्ड तुम्हाला तुमच्याकडे कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होते। तसेच यात QR कोडमुळे तुमची पूर्ण माहिती ही सेफ आणि सिक्युअर राहते। तसेच तुम्हाला हार्ड कॉपीची वाट बघण्याची गरज नाही, त्यामुळे तुमच्या वेळेची देखील बचत होऊ शकते। तसेच हे पॅन कार्ड वित्तीय व्यवहार, बँक खाते उघडणे किंवा टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, म्हणजेच एक ओळखपत्राचं काम देखील करते। या ई-पॅनमुळे कागदाचा वापर कमी होतो, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल देखील राखला जातो। तसेच अत्यंत महत्त्वाचं बोलायचं झालं तर तुमच्या पॅन कार्डवरील माहिती आणि आधार कार्डवरील माहिती ही देखील एकसारखी असणे आवश्यक आहे। तसेच तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्डशी लिंक नसेल तर तो आधी लिंक करून घ्या। आणि अत्यंत महत्त्वाचा शेवटी एक सर्वांना संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी फसवे ईमेल्स किंवा मेसेजला बळी पडू नका आणि नेहमी अधिकृत वेबसाईटचाच वापर करा। तर मित्रांनो, 2.0 पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे डिजिटल दस्तऐवज आहे, जे तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी खूप उपयुक्त आहे। तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचे काही प्रश्न असतील तरी खाली कमेंट करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।